नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे। मित्रांनो, राज्य शासनाने रब्बी हंगाम 2023-24 चा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यासाठी भरघोस निधी मंजूर करून या GR नुसार वाटप करण्यास मान्यता दिली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या GR संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 साठी पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम 723,57,73,871 इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करण्यास पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत हा GR निर्गमित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, या GR मध्ये शासन निर्णय काय आहे ते पहा। भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेल्या मागणी आणि कृषी आयुक्तालयांच्या शिफारशी यांच्यावर विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करण्यास 9 पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान 733,97,73,871 इतकी रक्कम खालील प्रमाणे वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, या 9 कंपन्यांना अशा प्रकारे हा निधी वितरित करण्यात आला आहे आणि लवकरच रब्बी हंगाम 2023-24 च्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल। मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर अशा प्रकारे मित्रांनो, रब्बी हंगाम 2023-24 साठी पीक विमा हप्त्याचा हा निधी 9 कंपन्यांना वितरित करण्यात आला आहे आणि हा निधी शेतकऱ्यांना वाटप करण्याची जबाबदारी ही कृषी आयुक्तालयांना देण्यात आली आहे। मित्रांनो, तुम्हाला हा GR पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।